हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फॉरेस्ट्री ऑप्शनल सेशन. या ठिकाणी आपण या सेशनमध्ये फॉरेस्ट्री हा जो विषय आहे ऑप्शनल म्हणून, जो की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची जी एक्झाम आहे मे मध्ये मुख्य परीक्षा, त्याकरता अनेक विद्यार्थ्यांच्या आवडीचा जो फॉरेस्ट्री विषय आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहे. या फॉरेस्ट्री या विषयाचा विचार केला तर बऱ्यापैकी 60 ते 70% विद्यार्थ्यांचा हा एक ऑप्शनल आहे, 2 ऑप्शनल मधील. दुसरं म्हणजे विषय तसा खूप सोपा आहे. थेरॉटिकल आहे, कमीत कमी एक्झाम्पल आहेत म्हणून देखील विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स या विषयाला राहतो. सेकंड थिंग ईझी टू अंडरस्टँड हे सुद्धा या विषयाचं एक वैशिष्ट्य आहे. फक्त या विषयामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हा विषय जरी सोपा असला वाचण्यासाठी, समजण्यासाठी, तर लिहिण्यासाठी कधी-कधी अडचणीचा येऊ शकतो. कारण एक्झॅक्ट क्वेश्चन काय विचारलंय आणि या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं पाहिजे हे या विषयात जपायचं. या सगळ्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया, की फॉरेस्ट्री, हाऊ टू फेस इट, हाऊ टू राइट इट अँड हाऊ टू रीड इट. ओके, सो लेट्स स्टार्ट. फॉरेस्ट्रीच्या बद्दल जर विचार केला तर हा विषय 3 महत्त्वाच्या विषयांचं ब्लेंड आहे असं म्हणू शकतो आपण. ज्याच्यामध्ये एक आहे एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंट टेक्स अप्रॉक्सिमेट 25% ओके एरिया इन दिस सब्जेक्ट. दुसरं जे आहे याच्यामध्ये सॉइल, देन वॉटर कन्झर्वेशन, हा पण देखील 25% त्यामध्ये एरिया कव्हर करतो, जो की तुम्हाला या ठिकाणी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ज्यांचा ऑप्शनल आहे किंवा ॲग्रिकल्चर त्यामध्ये देखील हा भाग कव्हर होतो. आणि थर्ड जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याचं नाव आहे सिल्व्हिकल्चर. सो इट इज द मेन बॉडी ऑफ दिस सब्जेक्ट सिल्व्हिकल्चर. तर यामध्ये हा सिल्व्हिकल्चर एरिया 50% भाग कव्हर करतो. तर अशा पद्धतीने फॉरेस्ट्रीचं एक प्रकारे एक स्ट्रक्चर आहे. यातलं जर आपण ऑब्झर्व केलं तर एन्व्हायरमेंट हे आपण बऱ्यापैकी पूर्वीपासून करत आलेलो आहोतच. त्याच्यामुळं ही बाब समजायला अतिशय सोपी. परंतु एक आहे की काही अनेक विद्यार्थ्यांनी एन्व्हायरमेंट या ठिकाणी मराठीमध्ये केलेलं आहे. जर आपण इंग्लिशमध्ये केलं तर ते अजून सोपं जातं. दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटच्या बाबतीत आपण कधी लिखाण केलेलं नाही. ऑब्जेक्टिव्हिटी आपली खूप स्ट्रॉंग आहे. सो त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. परंतु हा एरिया आपला सोपा आहे. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन हा देखील ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेची मेन्स दिलेली आहे आणि GS1 मध्ये ॲग्रिकल्चरचा जो सेक्शन होता आणि ज्यांनी आरोन कत्यान केलेला आहे केवळ नोट्स न करता, अशा विद्यार्थ्यांना देखील हा एरिया किंवा हा सेक्शन सोपा जातो, जे की स्वतःहून समजू शकतं. फक्त परत एकदा त्याला ऑब्जेक्टिव्हिटी टू सब्जेक्टिव्हिटी किंवा रिटर्न मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. राहिला प्रश्न सिल्व्हिकल्चर. मग सिल्व्हिकल्चर मीन्स व्हॉट याच्यामध्ये? तर याच्यामध्ये असं आहे की जे काही फॉरेस्ट यील्ड आहे, ज्याला आपण म्हणतो टिंबर किंवा लाकूड किंवा अदर फॉरेस्ट प्रोड्युसेस असतील, गम, रेझिन्स वगैरे, यांचं सस्टेनेबल यील्ड घेणं, अनादर त्यांचं केअर, प्रोटेक्शन, हार्वेस्टिंग, या सगळ्या गोष्टी विथ द सायंटिफिक मेथड म्हणजे सिल्व्हिकल्चर आहे. म्हणजे एक प्रकारे जर फॉरेस्टचा अभ्यास करताना आपल्याला असं जाणवेल की यामध्ये प्लांटेशन तर आहे, रिजनरेशन आहे, अफॉरेस्टेशन आहे, रिफॉरेस्टेशन आहे. परंतु कधी-कधी असं वाटतं झाडं लावण्यापेक्षा झाडं तोडण्याचाच प्रकार कसा काय याच्यामध्ये जास्त आहे, की आपण म्हणतो की एन्व्हायर्नमेंट म्हणजे कन्झर्वेशन, फॉरेस्ट मीन्स कन्झर्वेशन. सो नॉट. ब्रिटिशांनी जे फॉरेस्ट्रीची ब्रँच आपल्यामध्ये आणली 1864च्या दरम्यान, ब्रँडी म्हणून होते ब्रिटिश अधिकारी यांनी, किंवा ब्रिटिशांनी जो हा फॉरेस्ट आपल्यामध्ये आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये सस्टेनेबल यील्ड हा कन्सेप्ट आणला, की तुम्ही कशाही पद्धतीने जंगल जे तोडत आहात त्याच्याऐवजी त्याला काही रूल्स, नॉर्म्स, रेग्युलेशन लावायचं, काही सायंटिफिक मेथड्स वापरायच्या फॉरेस्ट प्रोड्युसरसाठी आणि त्यामधून फॉरेस्टचे युटिलायझेशन करायचं. सो फॉरेस्ट्री इज नथिंग बट ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नॉलेज इन द फॉरेस्ट युटिलायझेशन. म्हणजे फॉरेस्टद्वारे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करायची, मनी जनरेट करायचा, लोकल पीपलला या ठिकाणी रोजगार देखील द्यायचा, परंतु विथ द वे ऑफ सायंटिफिक मेथड आपण जे म्हणतो तसं. सो इट इज अन सिल्व्हिकल्चर. मग या सिल्व्हिकल्चरमध्ये आपल्याला अभ्यास करताना अनेक बाबी आहेत, प्लांट पेसीज आहेत वगैरे. ओके, त्याच्याबद्दल देखील आपण सिलेबसचं याच लेक्चरमध्ये ओरिएंटेशन घेणार आहे, त्यात डिस्कस करूया. नेक्स्ट, जर आपण आपल्या बॅचचा विचार केला आणि आमच्या अनुभवातून जे की आम्ही
एक्झाम दिलेले आहेत त्याच्यानुसार असतील. जी आपली टीम आहे फॉरेस्ट्रीच्या याच्यामध्ये जी आपण टीम आहे त्याच्यामध्ये आत्ताही मेन्सला आणि जे मागच्या वर्षी IFAच्या इंटरव्ह्यूला होते असेही कॅन्डिडेट आपल्याबरोबर आहेत जे नोट्स मेकिंग ॲज वेल ॲज लेक्चर सुद्धा घेतील, ॲज वेल ॲज इतरही जो भाग असेल ज्याच्यामध्ये वेगळं काय स्वरूप असेल, पेपर चेकिंगचा भाग असेल, एक्झामिनरला काय गरजेचं आहे ते आहे, त्या सगळ्या बाबींवर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल. दुसरं म्हणजे मी एका ओरिएंटेशन लेक्चरमध्ये देखील दाखवलेलं की मी स्वतःही युनिव्हर्सिटीमध्ये असेसमेंट मॉडरेशन हे दोन्ही कामं केलेले आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट पेपरची रिक्वायरमेंट काय आहे ते देखील आपण या सेशनमध्ये किंवा या फॉरेस्ट्री सब्जेक्टमध्ये बघणारच आहे शिकताना. चला आता आपली बॅच एक्झॅक्ट कशा पद्धतीची असेल त्याचा विचार करूया आपण. बॅच ही 4 पिलरवर डिपेंड आहे. त्याच्यातला पहिला पिलर असेल तो म्हणजे समजावून घेणे लेक्चरचा. ओके, लेक्चर प्लस काही कन्सेप्ट रेफरन्स बुक मधून असतील किंवा अदर बुक मधून असतील ते अंडरस्टँड करून घेणं. आणि हे महत्वाचं आहे रिटर्न करता. आता हे ऑब्जेक्टिव्हचा खेळ नाही की कोणी या आणि शिकवायला चालू करा, ही रियालिटी समजावून घ्या. टीचिंग शुड बी व्हिडिओ बेसिस. इथं ऑडिओ ऐकत बसू नका, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. याच्यानंतर काही गोष्टींना सिरियसली घ्या. डोंट टेक इट ग्रँटेड, चला मी फक्त ऐकलं मी करेन, नाही. अनेक विद्यार्थी जरी आता UPSCच्या मुलांशी तुम्ही डायरेक्ट कम्पेअर करू नका, ते रिटर्नमध्ये ऑलवेज आहेत. तुम्हाला मॉडिफाय व्हायचं आहे. ज्यांनी कधीच रिटर्न केलेलं नाही तो त्यांना मॉडिफाय व्हायचं आहे. त्याच्यामुळं कन्सेप्ट अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. कारण एक जरी गोष्ट जर अंडरस्टँड झाली, टेक एन एक्झाम्पल, जर तुम्हाला पानावर म्हणजे लीफवर लिहा म्हणलं तर तुम्हाला लगेच डोक्यामध्ये पॉईंट यायला पाहिजे. आणि कधी कधी कॉम्प्लिकेटेड नाही आहेत, सिम्पल पॉईंट यायला पाहिजे. लीफ इट हॅज अन क्लोरोफिल कंटेंट, बरोबर आहे. सम लीफ ॲज वेल ॲज क्लोरोप्लास्ट कंटेंट म्हणू शकता जर त्यांना कलर देत असतील तर. दुसरं, लीफ शोज द ट्रीज इज डेसिडियस ऑर एव्हरग्रीन, बरोबर आहे ना. लीफ त्याचं इंडिकेटर आहे, त्याच्या शेडिंगवर डिपेंड आहे. नंतर लीफ इंडिकेट्स द डिसीजेस, जे काय आहेत ते प्लॅन्टवर डिसीजेस पडले ते इंडिकेट करतं. त्यानंतर इट शोज द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ द प्लॅन्ट. 2 मार्काला सुद्धा लीफ आलं तरी तुम्हाला लिहायला जमलं पाहिजे. नंतर मग लीफचे जर टाईप्स असतील, काही लीफ्स रिप्रोडक्शन देखील करतात, त्याला आपण बडिंग सुद्धा म्हणू शकतो किंवा काय. तर अशा पद्धतीनं एक जनरल कन्सेप्ट जर तुमचा परफेक्ट असेल, एक जरी मुद्दा दिला तर लिहायला जमलं पाहिजे. हेच रिटर्नची पॉझिटिव्हिटी आहे. उलटं ती ऑब्जेक्टिव्हपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला एका साच्यात राहायचं नाही, परंतु ओव्हरऑल नॉलेज तुमचं बेस्ट पाहिजे. सो आपलं पहिली स्टेप ती राहील. ओके. सेकंड, आपण काय करणार आहे, नोट्स मेकिंग, ज्याच्यामध्ये आम्हीही काम पूर्णपणे करणार आणि तुम्ही देखील तुमच्या नोट्सवर तुमच्या काम करायचं आहे. सो नोट्स तुम्हाला मिळणार, जसे लेक्चर होतील तसे नोट्स मिळत जातील. आणि हा तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट कन्सर्न आहे, कारण नोट्स प्रत्येकाला कशा बनवायचे हे माहीत नसेल तर तेही आपण देणार आहे. थर्ड, रेफरन्स बुकमधनं समजावून घेतल्यानंतर, नोट्समधनं समजावून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो UPSCची PYQ. कारण या ठिकाणी आपल्याला MPSCच्या क्वेश्चन पेपरला रेफर करायला एकच पेपर आहे, तो UPSC PYQ आपण घेणार आहे. देन आफ्टर UPSC PYQ नेक्स्ट स्टेप जी आपली आहे ती म्हणजे या ठिकाणी आपण काही क्वेश्चन्स फ्रेम करणार आहे आणि त्यांचा आन्सर रायटिंग. आणि या सगळ्यांचं जर एकत्रित आपण रित्या ब्लेंड केलं आणि फायनल रिव्हिजन मारली, इट्स विल बी कन्वर्टेड इनटू द रिझल्ट. ओके. सो अशा पद्धतीनं हा रिझल्ट मध्ये कन्वर्ट येईल आणि आपल्याला तेच अपेक्षित आहे की एक्झॅक्ट करायचं काय. तर या 4 प्रोसेस शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता या ठिकाणी बघा, हे करण्यासाठी आमच्याकडून आम्ही ऑलरेडी इनपुट्स देण्यास सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की या ठिकाणी जसं ॲग्री इंजिनिअरिंगची मी ऑलरेडी PDF टॉपिक वाईज डिवाइड केलेल्या क्वेश्चनचे टाकलेले आहेत, त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी UPSCचे क्वेश्चन देखील या ठिकाणी ऑलरेडी PYQ डिवाइड करण्यास सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी मेन्शन देखील केलेलं आहे टॉपिक वाईज UPSCचे जे PYQ आहेत त्यानुसार. तर फर्स्ट टॉपिक जर बघितला आपण सिल्व्हिकल्चर, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये UPSCचा परवा झालेला पेपर देखील आपण इन्क्लूड केलेला आहे. UPSC 2025 नोव्हेंबर 2025 मध्ये तो झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आलेले 3 क्वेश्चन जे आहेत सिल्व्हिकल्चरच्या
ते आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. अशा पद्धतीने हे सगळं PYQचे आपण रिव्हिजन आता करून ठेवलेलं आहे, जे की आपल्याला टॉपिक्स घेताना उपयुक्त ठरणार आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला अजून टॉपिकचा अंदाज येतो आणि एक्झॅक्ट काय अभ्यास करायचा ते समजतो. सो आपण काय करणार आहे, या ठिकाणी PYQ अनालिसिस तर आपण 2000 पासून ते 2025 पर्यंत घेतलेला आहे. आणि जे की आपण क्वेश्चन आन्सरचा जो डाचा असेल, ज्याच्यामध्ये उत्तर लिहिण्याचा पूर्णपणे आणि जे काही आपण फ्रेम करून देणार आहे बॅचमध्ये, ते 16 पासून तर नक्कीच देणार आहे. किंवा रिसेंट जितके क्वेश्चन पेपर रिसेंट पासून आपण रिटर्न जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हे PYQ अनालिसिस आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, जे की बॅचमध्ये अपलोड होईल. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या बॅचमध्ये ऑलरेडी ते अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. सो हा आपल्या कोर्सचा मेन गाभा आहे. कारण सांगतो की आता रिटर्नमध्ये जेव्हा MPSC एंटर करत आहे आणि जर आपण मागच्या वेळचा पेपर बघितला, तर त्याच्यातले ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन एकतर पहिला मुद्दा म्हणजे सिलेबसलाच पकडून होते, जर आपण तो क्वेश्चन पेपरचं अनालिसिस देखील केलेलं आहे. तर याच्यामध्ये अनालिसिस केलं तर बघितलं की पहिल्या टॉपिकवर विचारलेले दोन्ही प्रश्न ऑलरेडी UPSC ला विचारण्यात आलेले होते. राईट अ नोट ऑन फॉरेस्ट नर्सरी इन रिस्पेक्ट ऑफ परमनंट अँड टेम्पररी नर्सरीज. परमनंट नर्सरी म्हणजे कायमस्वरूपी नर्सरी आणि टेम्पररी नर्सरी याच्या संबंधित तुम्ही लिहा नर्सरी बद्दल. अतिशय सोपा प्रश्न आहे. परंतु जनरल सेन्सनं प्रत्येक गोष्ट लिहायची नाही की एक्झॅक्ट परमनंट टेम्पररी मध्ये काय पॉईंट येतात ते आपल्याला आधी अभ्यासायचे आहेत आणि मग ते योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. परत प्रश्न सोडवताना काय विचारले ते एक्झॅक्ट बघायचं. उगच प्रत्येक ठिकाणी तेच उत्तर लिहायचं नाही. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ हाय फॉरेस्ट सिस्टीम. हाय फॉरेस्ट सिस्टीम म्हणजे काय असतं, तर जे सीड पासून फॉरेस्ट बनवलं जातं, बियांपासून फॉरेस्ट बनवलं जातं, दिस इज कॉल्ड एज हाय फॉरेस्ट सिस्टीम. आणि जे झाड तोडल्यानंतर त्यातनं झाड उगवतं, बघा तुम्ही लिंबाचं झाड तोडल्यानंतर त्याला परत एकदा ब्रँचेस येतात त्या मुळातून म्हणजे त्या खोडातून, दिस इज कॉल्ड एज कॉपीस सिस्टीम, जे की आपल्याला सिलेबसला आहे पुढे जाऊन. ओके, कॉपीसिंग. तर अशा पद्धतीने ती कॉपीस सिस्टीम आहे. तर त्यावर देखील त्याला म्हणायचं कॉपीस फॉरेस्ट. तर अशा फॉरेस्टवर त्याने विचारलेलं आहे. तर तुम्हाला फक्त काय विचारलेलं आहे, हाय फॉरेस्ट सिस्टीम अँड एक्सप्लेन द सिलेक्शन सिस्टीम इन डिटेल. आता हे प्रश्न तुम्हाला न शिकवता समजणार नाहीत, परंतु अपेक्षित काय आहे की प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला 8 मार्काचा जो प्रश्न आहे त्याच्याकरता किती लिहिलं पाहिजे हे समजलं पाहिजे. 10 मार्काच्या प्रश्नाकरता किती लिहिलं पाहिजे हे समजलं पाहिजे आणि त्यासोबत 15 मार्काच्या प्रश्नाला किती लिहिलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि त्याहूनही महत्त्वाचं आपल्याला समजलं पाहिजे की जे आपल्याला क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत, राऊंड अबाउट 19 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे 19 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी किती लिहू शकतो माझ्या स्पीडनं, तेवढ्या उत्तराला रिस्ट्रिक्शन राहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर खूप येतंय म्हणून 2-2.5 पानं लिहिल्यानंतर एक शुअर आहे की तुम्ही एखादा प्रश्न तुमचा स्किप होणार आहे. तर याच्यावरही लिमिटेशन येणं महत्त्वाचं आहे. दुसरं, PYQ का बघायचे UPSCचे, तर फॉरेस्टमध्ये महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये राऊंड अबाउट 90% प्रश्न तर आहे असे रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. मी म्हणतो रिपीट होतील नाही, पण लँग्वेज थोडीशी बदलून, कदाचित प्रश्नाचं स्वरूप बदलून ते रिपीट होऊ शकतात. आणि या ठिकाणी आपण तेच जर परफेक्ट केले तर आपला रिझल्ट येतो. परंतु याचा अर्थ केवळ प्रश्न केल्यावर रिझल्ट येईल हे सोडून द्या, कारण थेरी समजल्यानंतर प्रश्न करणं खूप सोपं जातं. पण जर थेरी न करता तुम्ही जर केवळ प्रश्न करायला लागला तर ते प्रश्नही अवघड जातील, पेपरही अवघड वाटेल. तर या गोष्टी करण्याऐवजी आपण टप्प्याटप्प्याने ते जाणार आहे. त्याच्यानंतर आपला अजून एक प्रोजेक्ट जो आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायद्याचा आहे, त्याच्याबद्दल मी अनाउन्समेंट नंतर करेन, कारण तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. की जसं आता आपलं एन्व्हायरमेंटचंही बुक आहे, त्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये देखील त्यामध्ये नक्कीच आपली पकड आहे फॉरेस्ट शिकवताना, जो की भाग 25% आहे. पण अशाच स्वरूपात काहीतरी प्रोजेक्ट तुमच्याकरता येणार आहे फॉरेस्ट करता, फॉरेस्ट्री करता, आणि जो आपल्या विद्यार्थ्यांकरता त्या बॅचवर देखील त्यांना भरपूर डिस्काउंट असणार आहे, कारण त्यांनी रेग्युलर बॅच घेतलेली आहे. परंतु जो प्रोजेक्ट येईल तो नक्कीच तुमचे मार्क बूस्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे 2-4 ठिकाणी पडण्यापेक्षा नक्कीच आम्ही 100% चांगलं मटेरियल देण्यासाठी हा या ठिकाणी कोर्स लॉन्च करणार. कोर्स बद्दल जर बघितलं तर 4 पिलरवर तुम्हाला सांगितलेलं कोर्सवर आहे. अंडरस्टँड द कन्सेप्ट, देन क्रिएट नोट्स, आफ्टर नोट्स मेकिंग सॉल्व UPSC PYQ, and then go for the answer writing without looking toward any book. म्हणजे कोणत्याही पुस्तकाकडे न बघता, AI न वापरता, केवळ स्वतःहून लिहिणं. तर अशा पद्धतीने हा कोर्स आपण बनवणार आहे. दुसरा एक कोर्सच्या आपल्या महत्त्वाची गोष्ट सांगेन
की याच्यामध्ये अनेक गोष्टी व्हिडिओ स्वरूपात असतील. याचं एक उदाहरण म्हणजे आता तुम्ही बघा की आपण कशा पद्धतीनं प्लांट स्पेसिस या ठिकाणी घेणार आहे. आणि ते व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण प्रत्यक्ष ती गोष्ट बघतो तेव्हा ती सहज आकलन होते. सो यामध्ये आपला कोर्स जसा आपण म्हणल्याप्रमाणे क्लासरूम ॲज वेल ॲज आउटसाइड द क्लासरूम म्हणजे फॉरेस्टमध्ये देखील रेकॉर्ड होणार आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे लेट्स सी. तर आता आपण या ठिकाणी ट्री स्पेसिस या ठिकाणी ऑन फील्ड बघणार आहे, जे आपल्याला ट्री स्पेसिस अभ्यासाला आहेत आणि आपले जे सिल्व्हिकल्चर सिस्टीम आहे ते देखील. तर याच्यामध्ये आता आपण आलेला युकॅलिप्टस या ठिकाणी. युकॅलिप्टसचं हे या ठिकाणी फॉरेस्टच आहे. फॉरेस्टचं याला सोशल फॉरेस्ट्रीचा प्रोग्राम आहे. या ठिकाणी बघा तुम्ही निलगिरी ज्याला आपण म्हणतो त्या निलगिरीची झाडं आहेत. तर या ठिकाणी जर युकॅलिप्टसचे आपल्याला 3 स्पेसिस अभ्यासायचे आहेत. एक कॅमल्डोलेन्सिस म्हणून असतं युकॅलिप्टसचं, दुसरं युकॅलिप्टस टेरिटोकॉर्नी आहे आणि थर्ड वन इज द युकॅलिप्टस ग्लोब्युलस. तर यामध्ये जर आपण 2 स्पेसिस बघितल्या, ग्लोब्युलस सोडून उर्वरित जे 2 स्पेसिस आहेत कॅमल्डोलेन्सिस आणि टेरिटोकॉर्नी, ह्या एव्हरग्रीन स्पेसिस आहेत. आणि आता आपण जी युकॅलिप्टस बघत आहे निलगिरी, ती सेमी एव्हरग्रीन आहे किंवा तिच्यामध्ये लीफ शेडिंग या ठिकाणी बघा आता सुरू आहे या दरम्यान, तर ते घडतं, त्याला आपण म्हणतो ग्लोब्युलस. तर या ठिकाणी बघा, आणि या ट्रीची जी ह्या निलगिरीची एक प्रॉपर्टी असते की याची जी पानं आहेत त्यामधून जे ऑइल मिळतं ते या ठिकाणी सर्दी व खोकल्यावर, ज्याला आपण म्हणतो युकॅलिप्टस ऑइल, मस्तपैकी वास येतो, तर त्या पानांचा मेडिसिनल यूज केला जातो. युकॅलिप्टसच्या बाबतीत अजून बघितलं तर हे या ठिकाणी 1000 ते 2500 सेंटीमीटर पावसाच्या ठिकाणी सापडतं. इट इज ड्रॉट हार्डी आहे, या ठिकाणी दुष्काळ सहन करतं. याची मुलं खूप खोलवर असतात, परंतु याचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की इट लोअर द ग्राउंड वॉटर टेबल, या जमिनीतलं ग्राउंड वॉटर टेबल या ठिकाणी लोअर होतं. सेकंडरी, इट इज फायर टेंडर, म्हणजे हे लगेच जळू शकतं जर जंगलामध्ये बनवा लागला तर, कारण याचे लीव्ह जर बघितले तर हे एकदम जरा मोठे आहेत, सागवानासारखे ब्रॉड नाही आहेत, बट इट इज मीडियम साईज, म्हणून या ठिकाणी वाळल्यानंतर हे या ठिकाणी बनवा लागू शकतो. तर या प्रॉपर्टीज आपल्याला परीक्षेमध्ये द्यायच्या असतात. याचा यूज काय आहे तर पल्प इंडस्ट्रीमध्ये कागद बनवण्यासाठी आहे, मेडिसिनल यूज आहे, त्याच्यानंतर मग याच्यामध्ये बांधकामासारख्या ठिकाणी देखील याचा यूज केला जातो. या प्रॉपर्टीचे जे जनरेशनचा विचार केला, म्हणजे या झाडाला जर आपल्याला परत एकदा निर्माण करायचं असेल किंवा प्लांटेशन असेल तर या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करून या ठिकाणी त्याला प्लांटेशन केलं जातं. परंतु युकॅलिप्टसमध्ये महत्त्वाची एक गोष्ट केली जाते ते म्हणजे कॉपीज सिस्टीम. ती कॉपीज सिस्टीम काय असते ते आपण आता प्रत्यक्ष बघूया. आता या ठिकाणी फॉरेस्ट रिजनरेशनमध्ये किंवा या ठिकाणी आपले जे ट्री परत एकदा कापल्यानंतर उगवतात, ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल यील्डिंग, त्याच्यामध्ये एक कॉपिसिंग सिस्टीम असतो. कॉपिस म्हणजे एकदम सोपी सिस्टीम आहे, तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी हे झाड ज्यावेळेस या डायमीटरचं झालेलं आहे युकॅलिप्टसचं मॅक्झिमम, त्यावेळेस ते इथून कट केलेलं आहे काही स्पेस सोडून. त्याच्यानंतर परत कट केलेल्या भागामधून या ठिकाणी ह्या प्रकारचं परत एकदा निलगिरीचं झाड या ठिकाणी किंवा युकॅलिप्टसचं या ठिकाणी झाड बाहेर आलेलं आहे. सो दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज कॉपिसिंग, ज्याच्यामध्ये मूळ झाडातून परत एकदा झाड जनरेट होतं. ओके, जसं की बी पेरतो तसं नाही, ज्यामध्ये बी पेरल्यानंतर किंवा सीड प्लांटेशन नंतर जे वेगळं झाड येतं किंवा सॅपलिंग किंवा रोपटं आणून लावणं ही एक पद्धत झाली. तशाच पद्धतीने या ठिकाणी कॉपिसिंग ही आहे की ज्यामध्ये मल्टिपल टाइम्स यील्ड या ठिकाणी घेता येतात. ही म्हणजे या ठिकाणी कॉपीज सिस्टीम ऑफ द युकॅलिप्टस. इतरही झाडांमध्ये कॉपीज सिस्टीम चालते, जसं की अल्बेझेरिया लेबकमध्ये देखील या ठिकाणी कॉपीज सिस्टीम चालते. त्या झाडाबद्दल देखील आपण पुढं बघूया. लुक ॲट द कॉपीज. This is also copies. तर अशा स्वरूपात आपले कोर्सेस म्हणजे प्रत्येक टॉपिकला आपण शक्य असेल तितकं फील्ड व्हिजिट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले संबंध अनेक फॉरेस्ट डिपार्टमेंटशी असल्यामुळं RFOशी असल्यामुळं आपल्याला त्यांच्याकडूनही आपण 100% मार्गदर्शन घेणार आहे. आमचं एकच टार्गेट आहे की मॅक्झिमम रिझल्ट, 100% इनपुट. कारण ऑलरेडी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करता आम्ही UPSC मध्ये काम करतोय, फॉरेस्ट्री करता देखील काम सुरू आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे फक्त MPSC पुरतं लिमिटेड नसल्यामुळं आमच्याकडे रिसोर्सेस अनेक पटीने योग्य आहेत, प्लस टीचिंग एक्सपिरियन्स असल्यामुळे यामध्ये देखील तुम्हाला नक्कीच चांगले इनपुट आम्ही देऊ. अशा पद्धतीने ही बॅच कंडक्ट होणार आहे. तो त्यामुळं लवकरात लवकर बॅचला ॲडमिशन घेऊन या ठिकाणी तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा.
आता यानंतर देखील आपण पुढील एक लेक्चर घेणार आहे, जे देखील तुम्हाला आपल्या रुक्मिणी अकॅडमी पुणे या गुगल प्ले स्टोअर ॲपमध्ये फ्री असणार आहेत. काही डेमो लेक्चर्स देखील असणार आहेत. तर ते लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही ॲपमध्ये जाऊन पहा, जे की सिलेबस रिलेटेड आहे, की नेमक्या सिलेबसमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत, त्याकरता कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तर ते तुम्हाला अभ्यास करतानाही देखील उपयुक्त ठरतील नक्कीच. तर अशा पद्धतीने आपण आता पुढील लेक्चरला जाऊया. त्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही शंका असतील, कोर्स घेताना काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला माझा जो नंबर आहे 9860857348 यावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जर कॉल उचलला नाही तर लेक्चर वगैरे असेल तर त्यानंतर तुम्हाला कॉलला नक्कीच कॉल केला जाईल आणि तुमच्याबद्दल कन्व्हर्सेशन केलं जाईल. ओके, थँक यू.